पहिली गोणी गेली, पडले कांदे. बघा 6वी गाडी उतारली आताच उताराने. तर आपण आता पातीची गाडी भरलेली आहे. आता त्या कांद्यावर नेऊन टाकायला वर. तुम्ही स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा आपण आता काल कांदे काढले तर आज व्हायचे तर कांदे व इथं नानस त्यांचे बी कांदे व्हायचे चालू आहेत. त्यांनी म्हणून इथं बैलगाडी सोडली होती. आता आपण झुपून घेऊन चाललो तर आपले कांदे व्हायला वय. हे हे वाकार आमचे अनोखे लिंब दिसतोय. त्या वाकरच्या पलीकडून तिथं कांदे टाकायचे तर वाकरीत म्हणजे अजून महिन्याने डबल या वाकरीत भरून पहिलं चाळ म्हणजे वाकरीला चाळे कसे महिनाभरानं अजून वाकर फुल स्टॉक भरून ठेवायचा कांद्याचा. चला आता वावरात. बघा आपल्या वावरानं आता इथून जायची वर बैलगाडी घेऊन. चढे सगळा बांधाचा आणि आल्या सगळ्या गोण्या भरलेल्या ह्या न्यायच्या आता टाकायला आता वाखारी पैशी. हो बा एवढा कांदा आहे. जेव्हा भिजलेला आहे तेव्हा असा पांगून टाकलेला आहे आणि राहिलेला आज काटाची. चला तर आता भरायची बैलगाडी. एवढी बा 2 ट्रिप भरत आणि बैलगाडीच्या. आता गाडी भरली बा सगळी. आता अजून एक खेप आहे. एवढी चालली पहिली खेप कांद्याची. इथून कशी जाते बघत. गेली खाली नीट. बघा आता आली वाखरी पैशी बैलगाडी. इकडे न्यायचे लिंबा खाली टाकायला कांदे. बावकी दगड लावून केलेली जागा. पहिली गोणी गेली, पडले कांदे. गेली आता ही शेवटची गोणी झाली गाडी खाली. बायच्या त्या गाडीत 20-22 गोण्या बसतात. जशा बसतात तशा 20पर्यंत. अर्धाला सावथाला अर्धाला नसतात काही काही. चला अजून एक खेप आहे आता. आणि आज किती 5 बाय आहेत घरच्या बाहेरचे धरून. 1 2 3 4 आणि आम्ही दोघं वाहिला कांदे. बैलगाडी आता खाली. उतारी गेली खाली. दुसरी बैलगाडी बी लागली आता खाली व्हायला. पहिली झालेली त्याच्यामुळे तवा तर दुसरी आली भरून. तर बैल दिले तर पात खायला सोडून आता गोण्या नाही था म्हणून. गोण्या झाल्या की 1-2 ट्रिपीच्या मग लगेच झोपायचे परत. आपली तिसरी बी गाडी आलेली आहे भरून. आणि आता ही गाडी वेगळी दुसरी गाडी झोपून आणली. ती गाडी सकाळची नानाच्या ढिगुऱ्या पैशी उडली त्यांनाच लागलेली आहे म्हणून आता ही आणली दुसरी. आणि तिसऱ्या गाडीत एवढं डिपो आलं. आपली आता 4थी गाडी भरलेली आहे आणि ट्रॅक्टर पडून आले म्हणून गाडी उभा केलेली आहे. बघा आलंय चिचाचं ट्रॅक्टर. चिचा फुल भरून मागं म्हणून गाडी उभा केली होती. बा किती गोणे भरलेले आता. आता दुपार झाली जेवायला. थोडं अर्धाचे थोडं वर जादा काटून झालेलं आहे वावर. दुपार आता केली जेवायला. तर त्या जेवाखाली जायचं जेवायला. आता ह्या 2 गाड्या भरताना जेवल्यावर नाहीच. तर 5वी गाडी चालली भरून आता खाली करायला. दुपारपर्यंत 4 वाजलेत. तरली तर बघा 6वी गाडी उतारली आताच उताराने. चला 7वी गाडी लावली आता भरायला. आणि आता या आडी वाफी चालली तर कापायचे कांदे.
एवढेच राहिलेत आता. बघा आता चालली 7वी खेप भरून आणि एवढं आता काटाच राहिला नीट दाखवतो. की खेप चालली 7वी भरून. तर आपण आता पातीची गाडी भरलेली आहे. आता त्या कांद्यावर नेऊन टाकायला वर. कांदे ऊन पाडलं त्याच्या म्हणजे लिंब आहे पण जिथून ऊन येतं तिथे जाळावं नाही म्हणून पातळ पातळ पात नेऊन टाकायची. ही भरलेली बैलगाडी आता पातीची. आपला हे आहे 7 गाड्याचा ढिगुरा आणि याच्यावर टाकायची आता पातळ पातळ पात. ही वळी अशीच पुढं लावीत लावीत जायची. किंवा ढिली पात टाकून पातळ 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 आणि इकडं उरलेल्याची टाकून. शेगवाण्या घेऊन चाललात तुम्ही? केवढी शेगवाण्या घेऊन चाललात? वा आपली आता 8वी गाडी बी खाली झालेली आणि त्यांची गाडी चालली भरून. आपल्याकडे पाहिलं नाही तीच गाडी होती मग ही आणली. आली बा एवढा वळ्या आली पुढं 8व्या याच्यात. स्माईल कर टिकूल हातच वर करतोय. वा ते बी कांदे वाचत आता हरली 9वी ट्रिप आणि थोडंच राहिलंय काटायचं. आता उद्या हे राहिले न्यायचे. आता द्यायची बैलगाडी सोडून. आता वाजल्या तर 5:30 पार. एवढंच राहिलंय काटायचं फक्त. गेली आजची आता ही शेवटची गोणी आणि एवढा 9 गोण्या. त्या 9 गाड्या भरल्या तर तेवढ्या वावरात. तर बा आपल्या एवढ्या एका वावरात पहिला डिपो लागलेला आहे आणि 9 गाड्या भरल्या. तर आता फक्त 1-2 गोण्या येतात. पाचीपर्यंत अजून वळय हाय लांबत. एवढं झालं तिकडं. उद्याचे कांदे उद्याच्या ब्लॉकमध्ये व्हायचे. आता एक वावर झालं आज बघा वाहून कांदे काटून. एक वावर आज झालंय. आता उद्या दुसरे तिकडचं वावर. ते 2 एकामेकाला तिकडे जवळ येतं त्या वावराकडे जायचे. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग बनल्यावर. बाय.